नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर पुन्हा एकदा मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 1 कॉम्प्लेक्स नंबर घेऊन तुमच्या समोर उपस्थित झालो. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर ऑफ आय वरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो आणि आपण प्रॉब्लेम नंबर 13 पर्यंत आपण पोहोचलो होतो. तर आज आपण या ठिकाणी पुढच्या प्रॉब्लेम कडे या ठिकाणी आपण जाऊया. सो लेट्स बिगिन प्रॉब्लेम नंबर 14. बघा, प्रॉब्लेम नंबर 14 आहे का इफ x प्लस iy or yi is equal to a plus bi bracket cube, then show that x upon a plus y upon b is equal to 4 into bracket a square minus b square. तर या ठिकाणी सोल्युशन मध्ये आपल्याला जे दिलेले आहे ते आपल्याला कन्सिडर करावं लागेल आणि मग या ठिकाणी जी इक्वेशन या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे दॅट इज x प्लस yi is equal to a plus bi bracket cube. तर ह्या इक्वेशन वरती आपण सिम्प्लिफाय करून जो प्रूव्ह आपल्याला करायला लावलेला आहे त्या ठिकाणी आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया. सो लेट्स बिगिन. So we have to simplify in the right hand side. We know that the formula for a plus b bracket cube, आपल्याकडे a plus b bracket cube चा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला या ठिकाणी so we know that the formula for a plus b bracket cube is equal to a cube is equal to formula काय आहे a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. बरोबर, हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला यूज करावा लागेल. बरोबर, हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर बघा ही टर्म या ठिकाणी कशी सिम्प्लिफाय होते आता लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला a प्लस बी आहे, फक्त इथं b च्या जागेवर बी आय आलेला आहे. सो इट कॅन बी रिटन ऍज a क्यूब प्लस 3 a च आहे त्याच्यामुळे a स्क्वेअर आणि इंटू बी आय है ना, इंटू बी आय प्लस 3a. परंतु या ठिकाणी आता बघा बी आय चा स्क्वेअर येईल. बी आय चा स्क्वेअर काय येणार, सो इट विल बी बी स्क्वेअर आय स्क्वेअर, बी स्क्वेअर आय स्क्वेअर आणि प्लस बी आय ब्रॅकेट क्यूब येईल. मग बी आय ब्रॅकेट क्यूब काय येणार, सो इट विल बी बी क्यूब into I cube. A plus b bracket cube. Similarly, we have used the formula for a plus bi bracket cube. फक्त या ठिकाणी I square आणि I cube या ठिकाणी आलेला आहे. And we know that the value of I square and I cube. I ने आपल्याला व्हॅल्यू माहिती. Yes, what is value of I square? So value of I square is -1 and value of I cube is minus I. Value of I cube is minus I. या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी पुट करावं लागेल. सो लेट्स गो टू द नेक्स्ट स्टेप. सो दिस a cube remains as it is plus 3a square bi again remains as it is, but now we are going to replace this I square by minus sign, means we are going to change this positive sign of 3ab square as minus 3ab square, because -1 into plus it becomes minus.
Now we know that value of I cube is minus I. या ठिकाणी बघा अगेन मायनस I असल्यामुळे this sign changes as minus b cube and into I. या ठिकाणी लक्षात आलं there are two terms which do not contain I, and there are again two terms which contains I. है ना, यांना एकत्रित जर आपण व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न केला इट कॅन बी रिटन एज बघा a cube minus 3ab square. This is the real part plus imaginary part, आणि त्या imaginary part मधनं आपण जर I कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये आपण काय लिहू शकतो बघा 3a square b. 3a square b हा पार्ट बघा I बाहेर आलाय आणि मायनस b क्यूब मायनस b क्यूब. आणि मग या ठिकाणी लेफ्ट हँड साइडला जर बघितलं व्हॉट इज देयर इन लेफ्ट हँड साइड इट इज x प्लस yi. So by equality of complex number, by equality of complex number, काय म्हणतं equality of complex number? So by equality of complex number, what we get? We get real part and imaginary part. So we have to equate a real part as x is equal to a cube minus 3ab square. That is real part. And imaginary part we get coefficient of I. Y is equal to 3a square b minus b cube. तर मित्रांनो या ठिकाणी बघा x जो आहे या x is equal to या ठिकाणी बघा there is two terms and both the terms contain a, so we can take common a. So after taking that a common, what remains in the bracket? That is a square minus 3b square. A square minus 3b square. Similarly, after taking b common, after taking b common in the term of y, we get 3a square minus b square. 3a square minus b square. तर इथपर्यंत सिंप्लिफिकेशन केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला जो प्रूव्ह करायचा आहे या ठिकाणी लक्ष द्या आपल्याला x अपॉन a आणि y अपॉन b ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणजे आपल्याला x च्या डिनॉमिनेटरला a आणि y च्या डिनॉमिनेटरला b लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा इथं आपल्याला हा जो a आहे इफ वी शिफ्ट दिस a टू x साइड लेफ्ट हँड साइड इट विल बी x अपॉन a is equal to a square minus 3b square. And similarly we get here y upon b is equal to 3a square minus b square. आता बघा आपल्याला x upon a ची व्हॅल्यू भेटली आपल्याला आणि आपल्याला y upon b ची व्हॅल्यू भेटलेली आहे. And we have to add them to find the value. We have to add them कारण या ठिकाणी बघा प्लस सांगितलंय. We have to add them. So let's go to left hand side. या ठिकाणी आपण LHS ऑपरेट करतो बघा LHS है ना. LHS काय बघा that is x upon a plus y upon b. So what is the value of x upon a? Value of x upon a is a square minus 3b square. Okay, plus what is the value of y upon b? It is a 3a square minus b square. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल बघा सो इट कॅन बी रिटन ॲज व्यवस्थित बघा दिस a square plus 3a square becomes 4a square minus 3b square minus b square minus 4b square. And after taking 4 common we get 4 into bracket a square minus b square. And that is equal to RHS. What is this? That is equal to right hand side. समझला problem? So in the very first step we have to use formula for a cube plus b cube. या स्टेप मध्ये आपण a cube plus b cube चा फॉर्म्युला यूज केला.
सेकंड स्टेप मध्ये है ना, ही फर्स्ट स्टेप होती. या ठिकाणी सेकंड स्टेप मध्ये आपण काय केलंय, सेकंड स्टेप मध्ये आपण या ठिकाणी आय स्क्वेअर आणि आय क्यूब च्या व्हॅल्यूज आपण पुटअप केल्या, बरोबर. इन द थर्ड स्टेप मध्ये आपण काय केलंय, थर्ड स्टेप मध्ये आपण रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट केलंय आणि इमॅजिनरी पार्ट मधनं आपण आय कॉमन काढलाय, बरोबर. इन द फोर्थ स्टेप वी हॅव युज्ड इक्विलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्विलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा कन्सेप्ट यूज केल्यानंतर आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज आल्या आणि त्यावरनं ऑपरेट करून आपण काय केलं, एक्स अपॉन ए आणि वाय अपॉन बी च्या व्हॅल्यू फाइंड केल्या. कारण की आपल्याला माहित होतं या ठिकाणी एक्स अपॉन ए आणि वाय अपॉन बी च्या व्हॅल्यूच्या मदतीने आपल्याला एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. सो आपण मग लेफ्ट हँड साइड जे प्रूव्ह करायचं त्याची लेफ्ट हँड साइड आपण या ठिकाणी कन्सिडर केलं, एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी. Value of x upon a is a square minus 3b square. Value of y upon b is 3a square minus b square. मग लक्षात आलं, a square plus 3a square becomes 4a square minus 3b square and minus b square becomes minus 4b square. After taking 4 common, we get a square minus b square and that is equal to right hand side. Okay, so now let's go स्लाइड वाइज. मग स्लाइड मध्ये कसं एक्सप्लेन करून दिले बघा, या ठिकाणी सेम प्रॉब्लेम परत एकदा आपण रिवाइज करतोय. सो या ठिकाणी बघा, सिमिलरली आपण a प्लस b चा ब्रॅकेट क्यूब फॉर्म्युला यूज केला. त्यानंतर या ठिकाणी बघा आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 साइन बदलली, आय क्यूब ची व्हॅल्यू -i. त्यानंतर बघा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट झाले. आफ्टर दॅट या ठिकाणी इक्वेटिंग रिअल आणि इमॅजिनरी पार्ट बाय इक्विलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, वी गेट व्हॅल्यू ऑफ x आणि व्हॅल्यू ऑफ y. आणि त्या व्हॅल्यू ऑफ x मध्ये ए जर आपण कॉमन काढला आणि तो जर लेफ्ट हँड साइडला घेऊन गेलो तर x अपॉन ए भेटेल. आणि या ठिकाणी y च्या व्हॅल्यू मध्ये b कॉमन काढून जर आपण लेफ्ट हँड साइडला घेऊन गेलो तर y अपॉन b ची व्हॅल्यू भेटेल. आणि मग या ठिकाणी आपल्याला जे पाहिजे होतं, thus we get the value of x upon a plus y upon b as, आणि मग या दोघांना ऍड केलं आणि मग लक्षात आलं it is equal to 4a square minus 4b square. After taking common 4 we get that is 4 into bracket a square minus b square. आणि या ठिकाणी आपण लिहू शकतो hence proved, है ना. We can declare that we have proved the required equation. समजतंय सर्वांना? So let's go to problem number 15. बघा प्रॉब्लेम नंबर 15 काय म्हणतं बघा, a plus 3i upon 2 plus bi is equal to 1 minus I. And then show that 5a minus 7b equal to 0. So let's go in solution. So again, now let us solve the problem number 15. We have to consider the given equation, that is a plus 3i upon 2 plus bi upon 2 plus bi is equal to 1 minus I. After taking this denominator term to right hand side, the equation changes as a plus 3i is equal to 1 minus I into another bracket 2 plus bi. So या ठिकाणी after performing multiplication in right hand side, so बघा या ठिकाणी systematic multiplication करू आपण step wise. So 1 into bracket 2 plus bi and minus I into bracket 2 plus bi. So या ठिकाणी आपल्या लक्षात आलं 1 into 2 is 2, 1 into bi is plus br. Similarly minus I into 2 is minus 2i and minus into plus is minus b I into I becomes I square. Again we know that value of I square, या ठिकाणी value of I square आपल्याला put up करावं लागेल as -1. So the equation changes to plus, बघा या दोन टर्म मधनं जर आपण I कॉमन काढलं, so what remains in the bracket, that is b minus 2i. And now this sign changes because value of I square is -1, so it becomes minus b. So we get, taking real part in front
So it becomes 2 plus b plus b minus 2I. So what we get? We get a plus 3I. We get a plus 3I is equal to 2 plus b minus 2I. And so by equating real and imaginary part. So by equality of complex number, we get a is equal to 2 plus b and we get b minus 2 is equal to 3. या ठिकाणी बघा b minus 2 equal to 3 हा minus 2 जर तिकडे गेला तर we get value of b as 3 plus 2 and value of b 3 plus 2, that is value of b is equal to 5. So we get first value of b we get the value of b as 5. Now if we put this value of b in this equation, we get a is equal to, या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल बघा. सो या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे a is equal to 2 plus, we have to put the value of b as 5. So we get value of a as 2 plus 5 is equal to 7. मग आपल्याला a ची व्हॅल्यू भेटली 7, आपल्याला b ची व्हॅल्यू भेटलेली आहे 5. आणि बघा या ठिकाणी त्यांनी आपल्याला कसली व्हॅल्यू विचारली आहे बघा. दस या ठिकाणी आपण लिहू शकतोय दस वी गेट, त्यांनी विचारले बघा, शो दॅट 5a minus 7b is equal to 5 into 7, value of a is 7 minus 7 into value of b is 5. So we get 5 7s are 35 minus 7 5s are 35 and 35 minus 35 is equal to 0 and hence the required proof. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स आपण या ठिकाणी लिहितोय हेन्स प्रूव्ड. या ठिकाणी त्यांनी विचारलं होतं बघा 5a minus 7b we have to prove that is equal to 0. So again let's go to revise this problem again. बघा दिलेली इक्वेशन या ठिकाणी कन्सिडर केली आहे. This is the given equation. In the very first step this denominator ची टर्म आपण इकडे घेऊन गेलोय बरोबर. So this 2 plus bi इकडे डिनॉमिनेटर मध्ये होती, इकडे मल्टिप्लाय झाली न्यूमरेटर मध्ये. आणि या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन परफॉर्म करतो बघा. परफॉर्मिंग मल्टिप्लिकेशन 1 into bracket 2 plus bi and minus I into bracket 2 plus bi. So after performing multiplication we get 1 into 2 equal to 2, 1 into bi remains as it is, minus I into 2 is minus I, minus into this plus becomes minus bi square, and after substituting value of I square is equal to minus 1 because the most used है ना, सर्वात जास्त वापरली गेलेली व्हॅल्यू जी आपली पाठ झाली असेल, value of I square is minus 1. So thus we get, so this 2 remains as it is and we have taken I common from these two steps. And these two terms madna jar I आपण common घेतलं, it becomes b minus 2 into bracket completed I, and the sign of b changes due to the value of I square is minus 1, so minus into minus becomes plus. Now take these two real number in front as a real part and this is the imaginary part, imaginary part. So by equality of complex number we get a, this is real part, a is equal to, we get 2 plus b and we get b minus 2, this is imaginary part, b minus 2 is equal to, या ठिकाणी आलं बघा, imaginary part is 3. So we get b minus 2 equal to 3. b minus 2 हा minus 2 जर तिकडे गेला तर plus 2 होणार, so 3 plus 2 becomes 5. So we got the value of b as 5. Now if we put the value of b in this equation, so we have to put 5 here, so it becomes 2 plus 5 is equal to 7. But they have asked to find the value of 5a minus 7b. So thus 5a minus 7b, 5 into a is 7 minus 7 into b is 5.
So 5 7 the 35 minus 7 5 the 35 is equal to 0, and that is the required solution. I think so you might have understood. Now let's go to the slide. So in the very first step, we have considered the given equation. After shifting the denominator term to left hand side, 2 plus bi, and performing multiplication in the right hand side. आणि या ठिकाणी मल्टिप्लिकेशन परफॉर्म होते बघा. त्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन परफॉर्म केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आय स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज -1. So we get 2, and after taking I common from these two terms, we get b minus 2 into I, and this minus of minus becomes plus. So we get 2 plus b minus 2i. या ठिकाणी काय झालं बघा, लेफ्ट हँड साइडला पण कॉम्प्लेक्स नंबर आहे, राइट हँड साइडला पण कॉम्प्लेक्स नंबर आहे, आणि मध्ये या ठिकाणी इक्वल टू साइन असल्यामुळे है ना, आपण बाय इक्विलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर या ठिकाणी कन्सेप्ट यूज करतोय. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट, वी गेट a is equal to 2 plus b and 3 is equal to b minus 2. From that we get the value of b as 5, and now this value 5, after substituting this value 5 in this equation, we get the value of a as 7. So thus we have to find the value of 5a minus 7b, that is 5 into 7 minus 7 into 5, that is 35 minus 35 is equal to 0, and here we have to declare that we have proved. So hence proved. या ठिकाणी आपल्याला शेवटी लिहायचं आहे hence proved. I think so you might have understood the second problem today's. So let's go to problem number 16. बघा प्रॉब्लेम नंबर 16 थोडासा लेंदी प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. सो या ठिकाणी बघा x plus yi is equal to under root of a plus ib upon c plus id or di, and we have to prove that x square plus y square bracket square is equal to a square plus b square upon c square plus d square. So let us consider the given equation. X plus yi is equal to under root of a plus bi upon c plus di. Then squaring both sides. After squaring both sides, what do we get? We get x plus yi bracket square is equal to the square root sign cancel झाली है ना. स्क्वेअरिंग केल्यामुळे ही जी स्क्वेअर रूट साइन आहे है ना, it gets cancelled because we know that under root of a bracket square is equal to a square. Under root of a bracket square is equal to a square, so that under root sign gets vanished, and so we get as just a plus bi upon c plus di. So in the left hand side, now we have to perform division. Left hand side मध्ये आपल्याला या ठिकाणी ब्रॅकेट स्क्वेअर यूज करायचा आहे, आणि राइट हँड साइड मध्ये आपल्याला डिव्हिजन परफॉर्म करायचं आहे. सो ब्रॅकेट स्क्वेअर बघा, a plus b ब्रॅकेट स्क्वेअर, a square plus 2ab plus b square या ठिकाणी, आणि या ठिकाणी कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर मल्टिप्लाय केलं टू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, दॅट इज c minus di upon c minus di. बरोबर. मग या ठिकाणी पुढच्या स्टेप मध्ये बघा, या ठिकाणी काय होतं, पुढच्या स्टेप मध्ये we have replaced this I square by -1 and perform multiplication in the numerator. A into c is ac minus adi, plus bi into c is plus bci, and plus into minus is minus b into d into I is I square. आणि डिनॉमिनेटर मध्ये बघा a plus b into a minus b झालंय, so it is equal to c square minus d square I square है ना. आपल्याकडे फॉर्म्युला आहे बरोबर ना, a plus b into a minus b. So we know that a plus b into a minus b is equal to काय फॉर्म्युला आहे, a square minus b square, आणि तो या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये जर आपण यूज केला तर या ठिकाणी लक्षात आलं बघा, इथे पण I square ची टर्म आलेली आहे आणि या ठिकाणी पण I square ची टर्म आलेली आहे. Now we are going to replace that I square by -1. So after simplifying in the next step, what we get, बघा या ठिकाणी हा मायनस y स्क्वेअर झाला. नाउ हे दोन्ही रियल पार्ट, याच्यामध्ये देयर इज नो व्हॅल्यू ऑफ i, त्यांना पुढे घेतलं I square minus y x square minus y square, and these two x y i, that is imaginary part. आणि मग या ठिकाणी बघा ac this I square मध्ये या ठिकाणी जर आपण मायनस साइन टाकली, it becomes minus minus plus, आणि त्याला पुढे घेतलं ac plus b,
आणि या ठिकाणी बघा या दोन टर्म मधनं आणि या दोन टर्म मध्ये जर आपण मायनस साइन कॉमन काढली, पॉझिटिव्ह टर्म प्लस बीसी आपण समोर ठेवतोय आणि मायनस एडी आपल्याला मागे घेऊन जातोय, बरोबर. आणि डिनॉमिनेटर बिकम्स या ठिकाणी आफ्टर सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर एज -1 वी गेट मायनस मायनस प्लस सी स्क्वेअर डी स्क्वेअर. आला इथपर्यंत लक्षात. त्यानंतर पुढे बघा, आफ्टर सेपरेटिंग द डिनॉमिनेटर, आफ्टर सेपरेटिंग डिनॉमिनेटर सेपरेट केल्या आपण राईट हँड साइडला, आणि सेपरेट केल्यामुळे झालं काय, दिस ब्रॅकेट दिस टोटली पार्ट बिकम्स द रियल पार्ट, आणि हा पार्ट झाला इमॅजिनरी पार्ट, आणि इमॅजिनरी पार्ट मध्ये हा ब्रॅकेट झालेला आहे रियल, बरोबर. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे. आता पुढच्या स्टेप मध्ये जर बघितलं तर बघा या ठिकाणी एक्स इक्वेटिंग रियल आणि इमॅजिनरी पार्ट जर आपण केलं इक्वेट, तर एक्स स्क्वेअर है ना, या ठिकाणी बघा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार मग एसी प्लस बीडी अपॉन सी स्क्वेअर डी स्क्वेअर. आणि बघा या ठिकाणी सेकंड पार्ट दॅट इज 2xy, वी आर नॉट गोइंग टू कन्सिडर दिस आय, पण तो आय घेणार नाहीये, इज इक्वल टू काय आलं, इज इक्वल टू आलं बघा बीसी, बरोबर ना. या ठिकाणी बघा इज इक्वल टू आलंय So in the next step, now we have to find square x square plus y square bracket square, बरोबर ना. या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. वी नो दॅट द स्टँडर्ड फॉर्म्युला इज, आपल्याकडे एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तुम्हाला आठवत असेल शाळेमध्ये आपण शिकलो होतो बघा, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज ऑलवेज इक्वल टू a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab. आणि त्या पद्धतीने मग या ठिकाणी ऑपरेट केले बघा. सो या ठिकाणी तो फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज करत आहोत. आफ्टर युजिंग दॅट फॉर्म्युला what we get, so we get x square minus y square is and x square plus 2ab चा फॉर्म्युला. Performing square in the numerator and performing square in the this side numerator, denominator is same, remains as it is, so we can write it as या ठिकाणी स्क्वेअर ची टर्म राहिली, देयर मस्ट बी अ स्क्वेअर. आणि मग बघा या ठिकाणी a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2ab, या ठिकाणी आलं बघा a स्क्वेअर बी स्क्वेअर आणि मायनस 2ab, आणि डिनॉमिनेटर रिमेन्स ऍज इट इज. मग या ठिकाणी बघितलं तर a स्क्वेअर सी स्क्वेअर, या ठिकाणी बी स्क्वेअर सी स्क्वेअर, या दोन टर्म पुढे घेतलाय, बी स्क्वेअर डी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर डी स्क्वेअरला मागे घेतलंय. पण लक्षात आलं या ठिकाणी दिस प्लस 2abcd आणि मायनस 2abcd गेट्स कॅन्सल, बरोबर. आता या समोर असणाऱ्या या पहिल्या दोन टर्म मधनं जर आपण सी स्क्वेअर कॉमन काढलंय, ब्रॅकेट मध्ये करायला बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सिमिलरली आफ्टर टेकिंग डी स्क्वेअर कॉमन फ्रॉम दिस टू टर्म्स वी गेट डी स्क्वेअर इनटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. Now after taking a square plus b square common, what remains in the under bracket, that is c square plus d square. आणि मग हा c square plus d square आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर एक कॅन्सल झालाय, आणि मग काय राहिलंय, सो इट इज इक्वल टू x square plus y square bracket square is equal to a square plus b square upon c square plus d square, a square plus b square upon c square plus d square. इथे लक्षात. सो या ठिकाणी हा प्रॉब्लेम थोडासा लेंदी आहे, हा प्रॉब्लेम तुम्ही एकदा दोनदा बघा, व्यवस्थित लिहून घ्या. मग आज आपण या ठिकाणी थांबूया. तर मी नमदार सर तुमची या ठिकाणी रजा घेतोय. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.